तरुण भारत नागपूर दिनांक 17 फेब्रुवारी 2021। राष्ट्रचिंतन। दोगल्या ट्विटरला लगाम आवश्यक। लेखक उमेश उपाध्याय। 6 जानेवारीला अमेरिकेत तिथल्या संसदेचं प्रांगण म्हणजे कॅपिटॉल हिलमध्ये हिंसाचार झाला। त्यावेळी हिंसा पसरविण्याच्या आरोपावरून तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर खात्याला ब्लॉक करण्यात आलं। असं म्हणतात की ट्रम्प यांनी एका व्हिडिओ क्लिपद्वारे आपल्या समर्थकांना हिंसा करण्यास प्रोत्साहित केलं। एवढंच नाही तर इतर अनेक ट्विटर खाती देखील या आधारावर ब्लॉक अथवा स्थगित करण्यात आली। यूट्यूब, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांनी देखील असंच केलं। त्यावेळी ट्विटरनं डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर खातं ब्लॉक करताना म्हटलं की ट्रम्प यांचं खातं 12 तासांपर्यंत ब्लॉक राहील आणि जर त्यांनी निवडणूक निकालांना अस्वीकार करणाऱ्या आणि हिंसाचाराला प्रोत्साहित करणाऱ्या ट्विट्सना डिलीट केलं नाही तर ही बंदी आणखी वाढवण्यात येईल। सोबतच या निवेदनात ट्विटरने हेही म्हटलं की जर ट्रम्प ट्विटरचे हिंसात्मक धमक्या आणि निवडणुकीसंबंधी खोट्या प्रचाराच्या धोरणाचं उल्लंघन सुरूच ठेवतील तर त्यांचं खातं कायमचं बंद करण्यात येईल। गोष्ट तर अगदी तर्कसंगत वाटते। ट्विटरच्या खात्यांचा वापर हिंसा पसरवण्यासाठी करता येऊ शकत नाही, म्हणजे कुठल्याही मीडिया कंपनीच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग कुठल्याही देशात त्यांच्या संवैधानिक व्यवस्था, प्रस्थापित संस्था आणि कायद्याद्वारे स्थापित संरचना आणि परंपरांना नुकसान करण्यासाठी व्हायला नको। परंतु ट्विटर आपल्या या सिद्धांतांचं पालन जगातील प्रत्येक ठिकाणी करतो का? भारतात काय झालं? लाल किल्ल्यावर भारतातील अस्मिता आणि राष्ट्रीय गौरवाचं जे प्रतीक आहे, 26 जानेवारीला दंगलखोरांनी त्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केला। ट्विटरनं लाल किल्ल्यात 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारावरून काय कारवाई केली? ट्विटरनं हिंसा आणि द्वेष पसरविणाऱ्या ट्विटर खात्यांना ब्लॉक करण्याचा प्रयत्न तरी केला का? हे तर सोडाच, काही पत्रकारांनी जेव्हा दिल्ली पोलीस मुख्यालयासमोर एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टर उलटण्यामुळे झालेल्या मृत्यूला पोलिसांची गोळी लागून झालेला मृत्यू दर्शवून ट्विट केलं, तरीही ट्विटरनी ना त्यांना खडसावलं ना त्यांच्या विरुद्ध कुठली कारवाई केली। एवढंच नाही तर भारतात मोदी प्लॅनिंग फार्मर जेनोसाइड सारखा हॅशटॅग चालवला गेला। या हॅशटॅगचा मराठीत अर्थ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या नरसंहाराची योजना तयार करतायत। आता याहून द्वेषपूर्ण, हिंसा भडकवणारा आणि प्रोत्साहित करणारा नितांत खोटा प्रचार कुठला असू शकतो? भारतात नव्या कृषी कायद्यांवरून एक वर्ग आंदोलन करीत आहे। काही दिवसांपूर्वी 26 जानेवारीला हिंसाचार होऊन चुकलाय। लाल किल्ला आणि तिरंग्याच्या अपमानानं समाजात खळबळ माजली आहे। अशा परिस्थितीत अशा प्रकारच्या हॅशटॅगच्या मागील हेतू समजून घेण्यास कुणा विद्वानाची गरज नाही। खरं तर ट्विटरच्या संपादकीय मंडळींनी स्वतःहून दखल घेत यावर कारवाई करायला हवी होती। असं तर झालं नाहीच। उलट ट्विटरनं अमेरिकेतून मुजोरी करीत याला वार्ता मूल्य असलेला मजकूर म्हणून सांगितलं। भारत सरकारनं ट्विटरला लिखित आदेश दिला की शेतकऱ्यांच्या नरसंहाराचा हा हॅशटॅग मोदी प्लॅनिंग फार्मर जेनोसाइड चालवणाऱ्या 257 ट्विटर खात्यांवर कारवाई करावी। काही तासांसाठी ट्विटरनं यातील काही खाती ब्लॉक केलीत, परंतु पुन्हा कोलांटुडी मारत ट्विटरच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की याला ते अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा मुद्दा मानतात आणि हा हॅशटॅग चालवणाऱ्या खात्यांवरील बंदी उठवून टाकली। ट्विटरनं हे देखील म्हटलं की या हॅशटॅगला बातमीचं मूल्य आहे, म्हणजे इथे ट्विटर तक्रारकर्ता, आरोपी, वकील आणि न्यायाधीश अशा 4ही भूमिका स्वतःच साकार करू लागला। परंतु भारत सरकारच्या कडक धोरणामुळे ट्विटरनं आधीच्या 297 आणि नंतरच्या 1178 ट्विटर खात्यांपैकी 97% खात्यांना ब्लॉक केलं। परंतु यांनाही जिओ टॅगिंगच्या मार्फत केवळ भारतातच ब्लॉक करण्यात आलं। यातील अनेक खाती आजही विदेशात बेधडकपणे सुरू आहेत। या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात। पहिला प्रश्न हा आहे की ट्विटरसारखी सोशल मीडिया कंपनी जी नफ्यासाठी काम करते, तिला एखादा देश कसा चालावा हे ठरविण्याचा अधिकार आहे का? दुसरा प्रश्न हा आहे की या कंपन्या भारतातील कायदे, भारतीय संसद, लोकांकडून निर्वाचित सरकार आणि भारतातील व्यवस्था यांच्यापेक्षा वरचढ आहेत का? तिसरा प्रश्न, या कंपन्या तक्रारकर्ता, वकील, आरोपी आणि न्यायाधीश अशा साऱ्या भूमिका स्वतःच साकार करतील का?
चौथा आणि सर्वात मोठा प्रश्न, भारतासारख्या लोकशाही राष्ट्राच्या सार्वभौम सत्तेच्याही वर या मीडिया कंपन्यांना काही अधिकार आहेत का? कथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर या कंपन्यांना स्वतःचे राजकीय विचार आणि विशिष्ट मतं अशा प्रकारे एखाद्या देशावर लादण्याचा अधिकार कोणी दिलाय? ट्विटरची भारतात सुमारे 1,80,00,000 खाती आहेत. यातीलही 20% खाती स्वचलित बॉट्स म्हणजे यंत्राद्वारे चालवली जातात असं मानलं जातं. म्हणजे ही फसवी खाती, फेक अकाउंट्स आहेत. अशा खोट्या आणि फसव्या खात्यांच्या साहाय्यानं चालणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांना किंवा त्यांच्या एका विशिष्ट विचारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वात मोठा नियामक मानणं याहून अधिक मोठं संकट दुसरं कुठलं असूच शकत नाही. संख्येच्या शक्तीचाच मापदंड लावायचा असेल तर भारतात काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या कू नामक ॲपची देखील 30 लाखांहून अधिक खाती सुरू झाली आहेत. तसंही आता सर्वोच्च न्यायालयानं ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटीस पाठवली आहे की त्यांनी खोट्या आणि फसव्या बातम्यांवर आपली भूमिका स्पष्ट करावी. कुठल्याही सोशल मीडिया अथवा मीडिया कंपनीला विशेषतः ज्या नफ्याच्या आधारावर चालवल्या जात आहेत त्यांना कायद्यानं स्थापित भारतीय सरकारचा अपमान करण्याचा अधिकार दिलाच जाऊ शकत नाही. तसंही भारतीय संविधानात दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार अंतिम नाही आहे. तो देखील काही अटींसह लागू होतो. त्यातही अनेक पैलू, अनेक कोन आहेत. म्हणून ट्विटर आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांना देखील भारतीय संविधानानं तयार केलेल्या तराजूतच तोलण्यात यावं. या नात्यानं या कंपन्यांना भारतीय लोकांनी निवडून दिलेलं सरकार तसंच त्याद्वारे स्थापित नियम आणि कायद्यांनुसार चालणं आवश्यक आहे. अन्यथा ट्विटरसारख्या कंपन्यांच्या दोगलेपणाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा आणि एका विशिष्ट विचाराला देशावर थोपविण्याच्या त्यांच्या मोहिमेला अटकाव करण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला योग्य संदर्भात बघणं आवश्यक आहे. अमेरिकेत जेव्हा 6 जानेवारीला प्रचंड गोंधळ झाला तेव्हा चहूबाजूंनी सोशल मीडियाचे कासरे आवळण्याची मागणी झाली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लिबरल म्हणजे उदारतावादी, मुळात संकुचित अशा प्रचारकांनी ओरडू सांगितलं की बोलण्याच्या स्वातंत्र्याच्या नावावर समाजात द्वेष पसरवण्याची मोकळीक कुणालाही देता येणार नाही. या मुद्द्यांवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे विशेष मदतनीस राहिलेले जोनॅथन ग्रीनबेल्ट यांनी स्पष्टच सांगितलं की अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य म्हणजे हिंसा पसरवण्याचं स्वातंत्र्य नाही. ते म्हणाले की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियामार्फत विष पसरवलंय. अमेरिकेत अवमानना विरोधी लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या ग्रीनबेल्ट यांनी म्हटलं की सोशल मीडिया कंपन्यांनी या लोकांविरुद्ध सक्त कारवाई करीत यांना थांबवणं फार आवश्यक झालं आहे. भारतात होत असलेल्या घटनांची माहिती ट्विटरला नव्हती असं थोडंच आहे. स्वीडनला राहणारी ग्रेटा थनबर्ग चुकून एका टूलकिटला स्वतःच्या ट्विटर खात्यावर प्रसारित करून चुकली होती. कृषी कायद्यांविरोधी प्रदर्शनाच्या आडून भारतात कशा प्रकारे द्वेष आणि असंतोष पसरवायचा आहे याबाबत या टूलकिटमध्ये तपशीलवार माहिती दिली आहे. म्हणजेच ट्विटरच्या प्लॅटफॉर्मचा वापर उघडपणे भारतातील अंतर्गत मामल्यांना अधिक चिघळत ठेवण्यासाठी, भडकावण्यासाठी होतोय ही बाब आता सार्वजनिक झाली आहे. तरीही ट्विटरनं अमेरिकेत आणि भारतात वेगवेगळे मानदंड वापरले आहेत. तुझा कुत्रा फक्त कुत्रा आणि माझा कुत्रा मात्र टॉमी ही इंग्रजीतली म्हण या लोकांना चपखल लागू होते. राष्ट्रचिंतन या सदरातील उमेश उपाध्याय यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे अभ्यासपूर्ण लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.